हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आलोक चक्क रागावून साखरपुडा अर्ध्यातच सोडून निघून गेलाय. त्यामुळे संपूर्ण वैद्य कुटुंबाला जबर धक्का बसला की आलोक एवढा का चिडलाय आणि त्याने असं का केलं. मग प्राजक्ता असं एक खोटं बोलली ज्यामुळे सगळ्यांना वाटलं की आलोकची काही चुकी नाही आहे. मग हे खोटं नेमकं काय होतं? आणि त्यातल्या त्यात आलोकचे वडील इंद्रजीत सूर्यवंशी हे भारतात परत आले आहेत आणि त्यांना प्राजक्ता खूप आवडली आहे. मग हे सगळे नेमके ट्विस्ट आले तरी कसे? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोकने प्राजक्ताच्या बोटात अंगठी घातलेली असते आणि प्राजक्ता सगळ्यांना ती दाखवते, पहा पहा माझ्या बोटात अंगठी घातली आहे. आणि मग सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. आलोकला काही कळतच नाही की सगळे टाळ्या कशाला वाजवताय. आणि आलोकला काही संशय येऊ नये म्हणून सुलक्षणा म्हणते, अरे आलोक, तशी तर ही अंगठी मीच प्राजक्तासाठी आणली होती गिफ्ट म्हणून. मीच तिला देणार होते, पण तू तिच्या बोटात घातली म्हणून सगळे खूप खुश आहेत. सगळे टाळ्या वाजवत असतात आणि मग आलोक सगळ्यांकडे पाहत असतो. तेव्हा भाग्याला मात्र थोडा संशय येतो की ही अंगठी घालण्याची पद्धत, मग आलोकच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन आहे ते काहीतरी वेगळंच सांगताय. आलोक त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि मग एक एक करून सगळे आपापल्या जागेवर जातात. तेवढ्या चारू आलोकचा मानपान करण्यासाठी कपडे वगैरे घेऊन येते आणि आलोकला म्हणते, आलोकराव बसा, मला तुमचं औक्षण करायचं आहे. हे ऐकून संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब घाबरतं, कारण औक्षण करायचं त्यामध्ये कुंकू लावलं जाणार. आणि आलोकला सुद्धा संशय येईल की त्याला कशाला कपडे वगैरे औक्षण कशाला करताय. आलोक सुद्धा हेच विचारतो, माझं औक्षण कशाला? आणि सुलक्षणा विचार करते, जर औक्षण केलं तर कुंकू लावलं जाणार आणि लाल रंगाचं कुंकू पाहून आलोक खूप चिडेल. नाही नाही, असं म्हणून सुलक्षणा ही चारूला म्हणते, अहो चारूताई, याची काही गरज नाही आहे, प्लीज औक्षण वगैरे हे कपडे वगैरे देऊ नका. चारू म्हणते, नाही नाही, असं कसं, मान असतो तो, मी तर औक्षण करणारच. त्यामुळे सुलक्षणाची बोलती बंद होते आणि तेवढ्यात प्राजक्ता ही खाली बसते आणि कोणाच्या नजरेला पडणार नाही असं जे हळदी कुंकवाचं असतं त्यातील कुंकू सगळं ओतून देते. त्यामुळे कोणाला काही कळत नाही. हे सगळं अंबिका पाहत असते आणि आजी म्हणते, असं कसं, मान तर द्यावाच लागणार ना. चारू म्हणते, हो सुलक्षणाताई, आता आलोकराव हे आमचे होणारे जा. आणि तेवढ्यात ती जावई बापू बोलणार तर अंबिका म्हणते, जाऊबाई करू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग अंबिकाने सांगितल्यानंतर सुलक्षणाचं सुद्धा लक्ष जातं की प्राजक्ता हे कुंकू ओततीये, म्हणजे कुंकूच नसेल तर आलोकला काही त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही. प्राजक्ता सुद्धा सुलक्षणाकडे पाहते, सुलक्षणा खुश होते. आलोक म्हणतो, नाही नाही, हे औक्षण वगैरे करायची गरज नाही आहे. अंबिका म्हणते, आलोक त्यांची इच्छा आहे ना, करू दे. वैद्यबुवा पुढे येतात आणि म्हणतात, मान तर द्यावाच लागेल. आणि वैद्यबुवा आलोकच्या डोक्यात ही टोपी घालतात. वैद्य कुटुंब खुश होतं. मग वैद्यबुवा स्वतः आलोकचा हात पकडून त्याला घेऊन येतात, त्याला पाटावर बसवतात. आलोक सुलक्षणाकडे रागारागाने पाहत असतो आणि मग चारू हे हळदी कुंकवाचं पाहते तर त्यात कुंकूच नसतं. आणि चारू विचारते, कुंकू कुठे गायब झालं? सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की कुंकू कुठे गेलं. आणि कुंकू म्हणजे लाल रंग हे आलोकला समजतं. आलोक घाबरतो. प्राजक्ता घाबरलेली असते, सुलक्षणा घाबरते आणि तृप्ती म्हणते, अरे देवा. आणि तृप्ती ही लगेच आतल्या खोलीमध्ये निघून जाते. आणि सुलक्षणा ही चारूला समजवण्याचा प्रयत्न करत असते, चारूताई, औक्षण करण्याची गरज नाहीये. परंतु कोणी सुलक्षणाकडे लक्षच देत नाही. आणि तेवढ्यात तृप्ती चक्क कुंकवाचा मोठा पुडाच घेऊन येते. लाल रंगाचा हा पुडा पाहून आलोकला जबर धक्का बसतो. प्रीती, श्रेयस खूप खुश होतात की आता होणार धिंगाणा. आणि तृप्ती आणि चारू आलोक समोरच या कुंकवाच्या डबीमध्ये कुंकू ओतत असतात. आणि कुंकू पाहून, हा लाल रंग पाहून आलोकच्या तळपायाची आग मस्तकात जाते. प्राजक्ताला समजतं आता होऊ दे धिंगाणा. सुलक्षणा सुद्धा घाबरलेली असते आणि आलोकला घाम फुटतो. त्याच्या कानामागून, डोक्यातून घाम येऊ लागतो. आलोक कसा बसा स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेस लगेच चारू आलोकला टिळा लावण्यासाठी
कुंकू हातात घेते आणि आलोकच्या दिशेने आपलं बोट नेते. आलोक या कुंकवाकडे पाहत असतो. त्याच्या डोळ्यात जी आग असते, जो राग असतो, तो सुलक्षणाला दिसतो. सुलक्षणाला समजतं आता काही खरं नाही या चारूचं. आणि आलोक चारूने कुंकू लावण्याआधीच चारूचा हात पकडतो. आलोकने चारूचा हात पकडलाय हे पाहून सगळे खूप घाबरतात. फक्त प्रीती आणि श्रेयस मात्र भलतेच खुश होतात. आजी, भाग्या कोणाला काही समजतच नाही की आलोक हे काय करतोय. आणि मग आलोक या चारूचा हात जोरात झटकून देतो. चारू खालीच पडते, उठून उभी राहते आणि आलोक सुद्धा उठून उभा राहतो आणि जोरात ओरडतो, नाही म्हटलं होतं ना मी, मग कशाला कुंकू लावताय, कशाला त्रास देताय मला. आणि आलोक रागारागाने आपल्या डोक्यावरची टोपी घेतो आणि टोपी जमिनीवर फेकून देतो. प्राजक्ता, वैद्यबुवा, कौस्तुभ, सुलक्षणा कोणाला कळतच नाही हे सगळं काय होतंय. भाग्या सुद्धा खूप घाबरते आणि मग आलोक हा रागारागाने घराबाहेर निघून जातो. अंबिका त्याच्या मागे मागे जाते. सुलक्षणा सुद्धा बाहेर जाते. आलोक बाहेर येऊन चिडचिड करू लागतो, म्हटलं होतं मी, नका औक्षण करू माझं, मला इथे कशाला बोलवलं, मला असा राग आणण्यासाठी बोलवलं का. अंबिका धावत पळत येते आणि म्हणते, आलोक शांत हो, अशी चिडचिड करू नको. आलोक विचारतो, मला इथे कशाला आणलं होतं, तो लाल रंग मला दाखवण्यासाठी का, ते कुंकू मला लावण्यासाठी का, माहितीये ना मला लाल रंग नाही सहन होत. तर अंबिका त्याला समजावून सांगते, आलोक शांत हो, होणारी गोष्ट होऊन गेलीये, आता त्या गोष्टीचा विचार करून काय फायदा आहे. तेवढ्या सुलक्षणा तेथे येते आणि म्हणते, आलोक शांत हो. तर आलोक चिडून म्हणतो, तू आधी इथून निघ, दूर हो माझ्या नजरेसमोरून. अंबिका म्हणते, आलोक शांत, तू आरवला वचन दिलंय ना, तू चिडचिड करणार नाही, रागावणार नाही. तू एक काम कर, तू आता घरी जा, घरी जाऊन आराम कर, काही टेन्शन घेऊ नको. आणि आलोक हा गाडीत जाऊन बसतो. अंबिकाला सुलक्षणा सांगते, अंबिका तू सुद्धा त्याच्याबरोबर जा. मग अंबिका ही गाडीत बसते आणि हे दोघे घराकडे निघून जातात. सुलक्षणाला खूप वाईट वाटतं. संपूर्ण कार्यक्रम खूप छान पार पडला. आलोकचाच एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. इतक्या वर्षानंतर आलोकच्या चेहऱ्यावर स्माईल होती. आलोक मनसोक्तपणे हसत होता. पण शेवटी या कुंकवाने घात केला आणि कार्यक्रमाला गालबोट लागलं असा विचार करून सुलक्षणा दुःखी होते. आणि इकडे घरामध्ये आजी आणि चारू बसलेले असतात आणि प्रीती आगीत तेल ओतत असते. चारूला म्हणते, सॉरी बरं, आमच्या आलोक भाऊजी तुमच्याशी असं वागले, आमचा सुद्धा विश्वास बसत नाहीये की आलोक भाऊजींनी असं का केलं. चारूला जबर धक्का बसलेला असतो. श्रेयस म्हणतो, अगं प्रीती, आता आपण तरी काय करणार आहे, आलोक असं वागेल आपल्याला वाटलंच नव्हतं ना. तर चारू रडत रडत म्हणते, माझं काय चुकलं, मी फक्त कुंकू लावत होते ना, काही चुकलं का माझं, कोणी सांगतं का माझं काय चुकलं. कोणाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. वैद्यबुवा सुद्धा खूप चिडतात आणि म्हणतात, आलोकराव तर माझ्याशी किती हसून खेळून बोलत होते, आम्ही मस्त गप्पा मारल्या, पण अचानक त्यांना काय झालं, असे रागारागाने का निघून गेले, असे का वागले, काही कळतच नाहीये. तेवढ्या सुलक्षणा परत येते आणि सांगते, वैद्यबुवा मी सांगते तुम्हाला खरं कारण. आणि सुलक्षणा घरामध्ये येते. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता सुलक्षणा काय सांगणार आहे. आणि सुलक्षणा ही वैद्यबुवांना सांगते, वैद्यबुवा, आलोकला कुंकू आणि लाल रंग आवडत नाही म्हणून हे सगळं झालं. आणि ती पुढे काही सांगणार इतक्यात प्राजक्ता म्हणते, हो मामा, हो मामी, आलोक सरांना कुंकवाची ॲलर्जी आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. कुंकवाची ॲलर्जी, आता प्राजक्ताला बेसनाची ॲलर्जी राहू शकते, मग कुंकवाची ॲलर्जी का असू शकत नाही. आणि मग प्राजक्ता सांगते की लहानपणापासूनच आलोक सरांच्या अंगाला जर कुंकवाचा स्पर्श झाला तर त्यांच्या शरीरावर, त्वचेवर मोठमोठे पुरळ उठतात आणि मग त्यांचं डोकं प्रचंड दुखतं, त्यांना खूप त्रास होतो आणि पुढील अनेक दिवस हा त्रास असाच राहतो. त्यामुळे त्यांच्यासमोर कुणीही कुंकू आणत नाही, त्यांना कुंकू लावत नाही किंवा लाल रंगाची कोणतीही वस्तू, कोणताही लाल रंग त्यांच्यासमोर कधीच आणला जात नाही. हे सगळं घरच्यांना विचित्र वाटतं. आणि मग सुलक्षणासुद्धा म्हणते, हो ही गोष्ट खरी आहे. भाग्या विचारते, कुंकवाची ॲलर्जी, असं तर कधी ऐकलंच नव्हतं आम्ही. सुलक्षणा सांगते, म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, कारण तुमचा विश्वास बसणार नाही. माझी चूक झाली, मी आधी हे सांगायला पाहिजे होतं की आलोकला कुंकू लावू नका, नाहीतर असं घडलं नसतं. सुलक्षणा म्हणते, वैद्यबुवा, चारुताई, खरंच मला माफ करा, आलोकची खरंच चूक झाली आहे. पण आलोकचा राग एकदा शांत झाला ना, मग मी त्याला येथे घेऊन येईल आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागायला लावेल.
तुम्हाला हवं असेल तर तो तुमची माफीसुद्धा मागेल. हे ऐकून वैद्यबुवांना खूप वाईट वाटतं आणि वैद्यबुवा म्हणतात, काय बोलताय सुलक्षणाताई, असं काही बोलू नका. आणि खरं सांगायचं तर कार्यक्रम खूप छान झाला. फक्त आलोक असा रागारागाने निघून गेला ते वाईट वाटलं, ते मला आवडलं नाही. नाहीतर कार्यक्रम छान झाला. आणि मला सगळ्यात जास्त एका गोष्टीचं वाईट वाटतंय की साखरपुडा पार पडला, परंतु अजून कुणीच साखरपुड्याचा पेढाच खाल्ला नाही. याच्यापेक्षा जास्त वाईट मला कशाचंच वाटलं नाही. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि वैद्यबुवांनी आलोकला माफ केलेलं असतं आणि ते वातावरण नॉर्मल करतात. मग वैद्यबुवा चारूला म्हणतात, अगं चारू, चल दे, पेढे दे. चारू त्यांना पेढे देते. वैद्यबुवा सुलक्षणाला पेढा देतात आणि मग घरातील बाकीच्या सगळ्यांना पेढा वाटतात. सगळं वातावरण नॉर्मल झालं. कोणाला आलोकचं सत्य कळालं नाही म्हणून प्राजक्ताही खुश असते. सुलक्षणा प्राजक्ताजवळ येते आणि प्राजक्ताला पेढा भरवते. प्राजक्ता खुश होते. मग प्राजक्ता सुलक्षणाला घट्ट मिठी मारते आणि सुलक्षणा तिला समजावून सांगते, प्राजक्ता, आता जगातील कोणतीही शक्ती आलोक आणि तुला एकत्र येण्यापासून थांबवू शकत नाही. आजपासून तुझा प्रवास सुरू होणार आलोक सूर्यवंशी यांची बायको होण्याचा, प्राजक्ता आलोक सूर्यवंशी होण्याचा. पुढील 10 दिवसात तुझं आणि आलोकचं लग्न होणार. परंतु प्राजक्ता विचारते, मग भाग्याचं काय? हे ऐकून सुलक्षणा घाबरते आणि म्हणते, काळजी करू नको. एकदा का तुझ्या आणि आलोकच्या डोक्यावर अक्षता पडल्या, मग पुढचा नंबर आरव आणि भाग्याचा. तू निश्चिंत राहा. पण प्राजक्ताला कुठेतरी शंका येते आणि सुलक्षणा तिला समजावून सांगते, प्राजक्ता, शेवटी तेच घडणार जे सुलक्षणा सूर्यवंशी ठरवणार. काळजी करू नको. पण प्राजक्ताला अजूनही काळजी वाटत असते की सुलक्षणा तिचं वचन पूर्ण करेल की नाही, आरव आणि भाग्याचं लग्न लावून देईल की नाही. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि प्राजक्ता आणि भाग्या तिच्या रूममध्ये बसलेले असतात. प्राजक्ता टेन्शनमध्ये असते, भाग्या मात्र खुश असते आणि प्राजक्ताला चिडवते, कुणीतरी आज एंगेज झालंय, कुणातरी तरी मनामध्ये मस्त लाडू फुटताय, हो की नाही. आणि भाग्या प्राजक्ताच्या जवळ येऊन बसते आणि विचारते, प्राजू, तू खूप खुश असशील ना, आज तुझं आणि आलोक सूर्यवंशींचं लग्न ठरलंय, तुमचा साखरपुडा झालाय, आनंदी आनंदीकडे असेल तुझ्या मनात तर. पण प्राजक्ता काहीच बोलत नाही, इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. भाग्या तिला थांबवते आणि विचारते, काय ग प्राजू, तुझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड तर मी आहे. तुझ्या चेहऱ्यावर काहीच एक्साइटमेंट का दिसत नाहीये? खरं सांगायचं तर मला असं वाटलं होतं की तुमचा साखरपुडा खूप युनिक असेल. म्हणजे तुला नाही असं वाटत का की ज्या प्रकारे आलोक सूर्यवंशींनी तुझ्या बोटात अंगठी घातली, ती पद्धत थोडी विचित्रच होती ना. म्हणजे अचानक ते फुलं आणि अंगठी हवेत काय उडली, मग त्यांनी ती झेलली, तुझ्या बोटात अंगठी घातली, सगळं वेगळंच होतं ना. प्राजक्ताला हे आठवतं आणि ती विचार करते, भाग्याला संशय येतोय, भाग्याचा संशय दूर करावा लागेल. आणि प्राजक्ता म्हणते, नाही भाग्या, मला तर असं काही नाही वाटत की काही विचित्र होतं, सगळं नॉर्मल तर होतं आणि सगळं जग सेमच पद्धतीने अंगठी घालतं. आमची अंगठी घालण्याची पद्धत वेगळी होती, हे चांगलंच होतं ना. भाग्या म्हणते, नाही, तुमची अंगठी घालण्याची पद्धत वेगळीच होती, छान होती. पण मला असं वाटलं की आलोक सूर्यवंशी मस्त असे गुडघ्यावर बसतील, मग म्हणतील, प्राजक्ता प्रधान, विल यू मॅरी मी, आणि मग तुझ्या बोटात अंगठी घालतील. किती छान वाटलं असतं ना. पण असं काहीच झालं नाही. हे सगळं एवढं घाईगडबडीत झालं की ते असं काही गुडघ्यावर बसून तुला प्रपोज पण केलं नाही आणि मला एक साधा फोटोसुद्धा काढता आला नाही तुझ्याबरोबर. अंगठी घालताना फोटो नाही काढता आला, तुमच्या दोघांचा एकत्र फोटो नाही काढता आला. असं कसं? मला हे सगळं थोडं विचित्रच वाटतंय. तर प्राजक्ता सांगे, अगं भाग्या, काही विचित्र नाही आहे, सगळं नॉर्मलच आहे. तर भाग्या म्हणते, आहे ना विचित्र. आता तूच मला सांग, त्यांना कुंकवाची ॲलर्जी आहे. कुंकवाची ॲलर्जी कोणाला असते का? आणि ते जसे आईबरोबर वागले ना, ते सुद्धा मला बिलकुल पटलेलं नाही आहे. म्हणजे मला मान्य आहे की त्यांना कुंकवाची ॲलर्जी आहे, तर ते असं प्रेमाने सांगू शकत होते ना की मला कुंकू लावू नका, मला कुंकवाची ॲलर्जी आहे. पण त्यांनी आईचा हात ज्या पद्धतीने झटकला ना, ते मला एकदम चुकीचं वाटलं. पण प्राजक्ताला आलोकची बाजू घ्यायची असते, त्यामुळे प्राजक्ता म्हणते, मला नाही विचित्र वाटलं, कारण त्यांना फोबिया आहे, त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि अचानक कुंकू समोर दिसल्याने त्यांनी फक्त मामीचा हात पकडला, मामीला अडवण्याचा प्रयत्न केला आणि संतापाच्या भरात त्यांनी हात असा झटकला. त्यामुळे त्यांची काही खूप मोठी चूक झाली आहे असं मला वाटत नाही. आणि भाग्या, ते जे तू म्हणतेस ना की अंगठी घालण्याची पद्धत ती सुद्धा नॉर्मलच होती.
तर भाग्या म्हणते, कसली नॉर्मल होती? म्हणजे तू आलोक सूर्यवंशींच्या बोटात अंगठी नाही घालू शकत, अशी कुठे रीत असते का? मग साखरपुड्याला काय अर्थ आहे? साखरपुड्याचा अर्थ हाच असतो ना, की मुलाने मुलीच्या बोटात अंगठी घालायची, मग मुलीने मुलाच्या बोटात अंगठी घालायची आणि मग त्यांचं लग्न पक्क होतं, नातं पक्क होतं. पण तेच नाही घडलं. म्हणजे त्यांनी तुझ्या बोटात अंगठी घातली, पण तू त्यांच्या बोटात अंगठी का नाही घातली? मला असं वाटलं, सूर्यवंशी इतके श्रीमंत आहेत, एवढा मोठा बिझनेस करतात, तर त्यांचे विचारसुद्धा थोडे मॉडर्न असतील, पण त्यांचे विचार खूपच बुरसटलेले दिसतात. प्राजक्ता भाग्याचा हा संशयसुद्धा मोडीत काढते आणि म्हणते, नाही भाग्या, काही काही घराण्यांची रीत असते. आता त्यांची जर अशी रीत असेल तर आपण कशाला त्याला नावं ठेवायची? अगं, काही काही ठिकाणी तर असं असतं की मुलगी ही मुलाच्या बोटात अंगठी घालतच नाही, तर मुलीचा भाऊ मुलाच्या बोटात अंगठी घालतो, अशी सुद्धा रीत असते. भाग्याला आश्चर्य वाटतं आणि भाग्या विचारते, काय खरंच अशी सुद्धा रीत असते का? प्राजक्ता सांगते, हो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या रीती असतात आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे, उगाच त्यांच्यावर शंका घ्यायला नकोय. आणि मला असं वाटतं, इतका छान साखरपुडा झाला, इतका छान प्रसंग आहे आणि आपण त्याविषयी बोललं पाहिजे, चांगल्या आठवणींबद्दल बोललं पाहिजे. आणि ते सोडून तू सगळ्या नको त्या गोष्टींबद्दल का बोलतीये? की अंगठी कशी घातली मला पटलं नाही, हात कसा झटकला ते मला पटलं नाही, कुंकवाची ॲलर्जी असते का ते मला पटलं नाही, हे सगळं बोलायचं आहे का आपण? भाग्या चिडून म्हणते, प्राजू, मग मी तुझ्याशी नाही बोलायचं तर कोणाशी बोलायचं? आईशी जाऊन बोलू का? प्राजक्ता मनातल्या मनात विचार करते, नाही नाही मामी नको. आणि ती भाग्याला म्हणते, नाही, तुला जे बोलायचं आहे ना ते माझ्याशीच बोल, मामीशी काही बोलू नको. आणि भाग्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे झालं ना ते चांगलंच झालं. मला माहिती आहे की आलोक सर हे जगापेक्षा वेगळे आहेत, ते मितभाषी आहेत, जास्त लोकांमध्ये येणं जाणं त्यांना आवडत नाही. परंतु काही काही माणसं अशी असतात ज्यांचं स्वतःचं जग असतं. आता आलोक सरांच्या आयुष्यात त्यांचं कुटुंब आहे, आरव सर आहेत. आरवचं नाव ऐकून भाग्या खूप चिडते आणि म्हणते, आरव तो मॅड. तर प्राजक्ता विचारते, का मॅड म्हणजे काय झालं? पण भाग्या तिला काही खरं सांगत नाही आणि म्हणते, काय नाही काय नाही. प्राजक्ता विचारते, तू का मॅड म्हणतीयेस ते मला आधी सांग, मला हे बिलकुल आवडलं नाही की तू आरव सरांना मॅड म्हणतीयेस. तर भाग्या चिडून म्हणते, मॅडच येतो म्हणून त्याला मॅड म्हणतीये. प्राजक्ताला कळतच नाही की भाग्या आरववर एवढी का चिडली आहे. आणि मग भाग्या म्हणते, ते सगळं सोड, आपण तुझा एक सुद्धा फोटो काढला नाही, तू छान छान पोजेस दे, मी तुझे छान छान फोटोज काढते. असं म्हणून भाग्या पुढे उभी राहते, प्राजक्ताला वेगवेगळ्या पोजेस द्यायला सांगते. प्राजक्ता मस्त उभी राहते, आपल्या बोटातील अंगठी दाखवते, त्यानंतर लाजते, मुरडते आणि भाग्या तिचे छान छान फोटोज काढते. हे फोटोज खूप सुंदर येतात, त्यामुळे भाग्याला सुद्धा आनंद होतो, प्राजक्तासुद्धा खुश होते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोकचं सत्य वैद्यबुवांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या समोर येता येता राहिलं, नाहीतर आजच हे लग्न मोडलं असतं, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच भारी होता. प्राजक्ताने लग्न होण्याआधीच आलोकची सगळी बाजू सावरून घेतली आहे. सुलक्षणाला जे खोटं बोलता आलं नाही ते प्राजक्ताने बोललं आणि कुंकवाची ॲलर्जी हा विषय काढून हा विषय येथेच संपवला, एवढं मात्र नक्की. पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर इंटरेस्टिंग होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, एक खूप मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भाग्या आणि प्राजक्ता या दोघी रस्त्याने जात असतील, तेव्हा एक शाळकरी मुलगी शाळेत जात असेल आणि एक गाडी तिच्या अंगावर पाणी उडवणार आणि ही मुलगी रडू लागेल. आणि त्याच वेळेस तेथे एक गाडी येऊन थांबणार, या गाडीतील माणूस हे सगळं पाहत असेल. प्राजक्ता या शाळकरी मुलीला गप्प बसवणार, त्यानंतर तिच्या ड्रेसवर, शाळेच्या युनिफॉर्मवर जो चिखल उडाला आहे तो चिखल साफ करणार आणि ही मुलगी खूप खुश होईल, प्राजक्ताला थँक्यू म्हणेल की थँक्यू दीदी, नाहीतर शाळेतली मुलं माझ्यावर खूप हसली असती, मला चिडवलं असतं, आता मला काही नाही. आणि ती प्राजक्ताच्या गालावर पप्पी देईल. हे सगळं पाहून प्राजक्ता खुश होईल, हसत असेल आणि गाडीत बसलेला तो माणूससुद्धा हे सगळं पाहणार आणि भलताच खुश होईल की खरंच आज मला खूप छान दृश्य पाहायला मिळालं. आणि इकडे घरी आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नासाठी कोणता हॉल बुक करायचा याबद्दल चर्चा सुरू असेल.
अंबिका, प्रीती, श्रेयस असतील, सत्य नसेल, हा हॉल बुक करूया, तो हॉल बुक करूया, असं त्यांचं बोलणं सुरू असणार. आणि तेव्हा सुलक्षणा ही सगळ्यांना ठणकावून सांगेल, हॉल कोणताही बुक करा, परंतु फक्त प्राजक्ताचे घरचे आणि आपण येथे जेवढे आहोत तेवढेच लग्नाला असणार आहोत. बाहेरची कोणतीही व्यक्ती आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाला येणार नाहीये. आणि तेवढ्यात प्राजक्ताला गाडीतून पाहणारा हा माणूस घरी पोहोचेल आणि म्हणेल, मी असणार या लग्नाला. आणि या माणसाला पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. सुलक्षणाला सुद्धा जबर धक्का बसणार. आता हा व्यक्ती म्हणजे इंद्रजीत सूर्यवंशी, आलोकचा बाप सुलक्षणाचा नवरा आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.